सुपर 30 ब्रॉट टू यू बाय रंगोली सारीज। नमस्कार, मी एकता। मराठी सुपर 30 मध्ये आपलं स्वागत। नक्षल विरोधी मोहिमेच्या शेवटच्या दिवशी 9 जहाल नक्षल्यांचे आत्मसमर्पण। महाराष्ट्र पोलिसांना नक्षली विरोधात मोहिमेत मोठं यश। आत्मसमर्पित 9 नक्षल्यांवर होतं 30 लाखांचं बक्षीस। गेल्या 1.25 वर्षात 132 जणांनी सोडली हिंसेची वाट। जहाल नक्षल्यांच्या आत्मसमर्पणानं नक्षल मोहिमेला शेवटची घरघर। गडचिरोली जिल्हा लवकरच नक्षलमुक्त होणार। नवीन आर्थिक वर्षात रेडी रेकनर दर स्थिर। घर खरेदी करणाऱ्यांसह गुंतवणूकदारांना मोठा दिलासा। राज्य सरकारच्या निर्णयानं बांधकाम क्षेत्राला मोठा दिलासा। गेल्या वर्षीप्रमाणेच राहतील या वर्षीचे दर। नागपूरच्या रामदास पेठेतील इमारतीच्या छतावर आग। आगीचे नेमकं कारण अस्पष्ट, लाखोंचं नुकसान। अमरावतीत अवकाळी पावसात 578 हेक्टरवरील पीक जमीनदोस्त। रब्बी पिकांसह फळबागांना मोठा फटका। मजुरांना नेणारं पिकअप वाहन पुलावरून कोसळलं। अपघातात 2 ठार, 4 जखमी। अकोल्यात शोरूम मध्ये आढळली नाग-नागिणीची जोडी। सर्पमित्रांनी नाग-नागिणीचे केले सुखरूप रेस्क्यू। अकोल्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। काढणीला आलेल्या गव्हाच्या पिकाला मोठा फटका। भंडाऱ्यात बेपत्ता 2 चिमुकल्यांचा मृतदेह खड्ड्यात आढळलं। आंघोळीला गेल्यावर अपघाताचा अंदाज। यवतमाळ तालुक्यात 62 कोटीचं अवैध गौण खनिज उत्खनन। रेल्वे प्रकल्पातील ईटीएस मोजणी अहवाल। महिला आरोपीला पोलीस निरीक्षकाची शरीर सुखाची मागणी। अकोल्यातल्या सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यातील घटना। नागपुरात 204 पोती प्रतिबंधित प्लास्टिक जप्त। खडगाव मार्गावरील गोदामावर पोलिसांची धाड। ऑपरेशन सिंदूर मध्ये सहभागी बुलढाण्यातील जवान शौर्य पुरस्कारानं सन्मानित। ऑपरेशन सिंदूर दरम्यान जखमी होऊनही केले पाकिस्तानावर हल्ला। नागपुरात एमडी साठ्यासह आरोपीला रंगेहात अटक। 2,65,053 ग्राम एमडी जप्त। शेतात काम करणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला। भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील आमगाव बुद्रुक गावाजवळची घटना। पाणी पुरवठा सुरू न झाल्यानं नागरिकांची टाकीवर चढून विरुगिरी। साकोली तालुक्यातील खैरलांची गावातील पाण्याची टाकी 2 वर्षांपासून रिकामी। नागपुरात झोपडीत झोपलेल्या दोघांवर अज्ञातांकडून हल्ला। दोघं गंभीर जखमी। झुणका-भाकर केंद्राच्या झोपडीतील थरारक घटना। अमरावतीच्या सातुर्णा एमआयडीसी परिसरात कुंठणखाण्यावर धाड। कुंठणखाणा चालवणाऱ्या महिलेसह 2 ग्राहक पोलिसांच्या ताब्यात। अमरावतीत डिक्की फोडून शेतकऱ्याच्या घामाचा पैसा चोरी। पोलिसांनी जप्त केली 2 लाखाची रक्कम। अमरावतीच्या भानखेडा सामूहिक अत्याचार प्रकरणी प्रहार आक्रमक। आरोपींची नावं जाहीर करून त्यांना फासावर लटकवण्याची मागणी। अमरावतीचे काँग्रेस नेते दिलीप एडटकर यांचा पदाचा राजीनामा। पक्षावर नाराज असल्याची माहिती। नागपुरात चालांमुळे संतापलेल्या दोघांचा वाहतूक पोलिसांवर हल्ला। महिलेसह युवकाला केली अटक। अकोल्यात शासकीय हमीभाव केंद्राची मुदत संपली। अजूनही काही शेतकऱ्यांचा माल घरीच। शासनानं हमीभाव केंद्रांना मुदतवाढ द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। बुलढाण्यात अवकाळी पावसानं फळ बागायतदार अडचणीत। चिखली तालुक्यात पपई उत्पादकांना मोठा फटका। अकोल्याच्या बाळशी टाकळीत सौर ऊर्जा प्रकल्पाच्या गोदामात केबल्सची चोरी। अवघ्या 12 तासात गुन्हे शाखा पोलिसांनी लावला छडा। अकोल्यात वाढतोय मोकाट कुत्र्यांचा हैदोस। नियंत्रणासाठी समित्या स्थापन करण्याचे शासनाचे परिपत्रक। नागपुरात संघटित गुन्हेगारांवर मकोका अंतर्गत कारवाई। शहरातील विविध भागात गंभीर गुन्ह्यात होते सहभागी। सुपर 30 ब्रॉट टू यू बाय रंगोली सारीज।